बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात जसप्रीत बुमराच्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडलंय. बुमराने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 200 विकेटचा पल्ला गाठलाय. 200 विकेट झटपट घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज ठरलाय. यापूर्वी 200 विकेट वेगाने घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज कपिल देवच्या नावावर होता. 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन संघ आमने-सामने आले होते. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमावून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं. पण श्रीलंकेचा संघ 20 षटकात 8 गडी गमावून 165 धावा करू शकला आणि हा सामना न्यूझीलंडने 8 धावांनी जिंकलाय. प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या अर्थात 11व्या पर्वात थरारक उपांत्य लढतीत राहुलने केवळ 3 खेळाडूंच्या साथीने गगनगौडाची अव्वल पकड करत हरियाणा स्टीलर्सने यूपी योद्धाचं कडवं आव्हान 28-25 असं परतवून लावलंय आणि फायनलमध्ये धडक मारली आहे. तर पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीचा 32-28 असा पराभव करत फायनलमध्ये एंट्री केली आहे. मात्र आज विजेतेपदासाठी या दोन्ही संघात टस्सल पाहायला मिळणार आहे. मात्र हरियाणा स्टीलर्स सलग दुसऱ्या वर्षी फायनल खेळत आहे आणि हा सामना आज रात्री 8 वाजता बालेवाडी येथे पार पडणार आहे. कस्तुरबा मातृमंडळाच्या वतीने उरळी कांचन येथे महिला मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक सामर्थ्याची जाणीव करून त्यांना सक्षम बनवणे हा स्पर्धेचा उद्देश होता, अशी माहिती कस्तुरबा मातृमंडळाच्या अध्यक्षा सुरेखा भन्साळी यांनी दिली आहे. या स्पर्धेत 18 ते 90 वयोगटातील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि परिसरातील 70 वर्षांवरील महिलांनीही अतिशय उत्साहाने या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सॅम कॉन्स्टासला या 19 वर्षीय फलंदाजाने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. या दरम्यान त्यांनी खास करून भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला टार्गेट केलंय. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहच्या एका स्पेलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कॉन्स्टासने केला होता. पण आता दुसऱ्या डावात बुमराहने या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवून त्याचा बदला घेतलाय. बुमराहने ही विकेट खास पद्धतीने सेलिब्रेट केली, ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील बुलावायो येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पडलाय. प्रथम यजमान देशाने 3 फलंदाजांच्या शतकांच्या बदल्यात 586 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर पाहुण्या संघाने 2 गडी गमावून 425 धावा केल्यात. संघाच्या वतीने कर्णधार शाहिदीने नाबाद 141 आणि रहमत शहाने नाबाद 231 धावा केल्यात. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होणार आहे. जॉस बटलरची T20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी विशेष ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. मात्र कार्लसनकडून त्याचे पालन करण्यात आलं नाहीये. त्यानंतर स्पर्धेच्या पंचांकडून कार्लसनला पेहराव बदलून येण्याची सूचना करण्यात आली. मात्र त्याने तसे न करता थेट स्पर्धेतून बाहेर पडणे पसंत केलंय.